आवळा हा किती गुणकारी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. सगळ्यात जास्त गुण याच्यामुळे केसांना पडत असतो. शरीरातील वाढलेली साखर कमी होते. वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा आवळ्याचा उपयोग होतो. आता मी इथे पाव किलो आवळे घेतलेले आहेत. 2 छोटे छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 2 बीट घेतलेले आहेत. आवळे स्वच्छ धुवून ते खिसायचे आणि आल्याचे आणि बीटची वरची साल काढायची आणि ते पण नंतर खिसून घ्यायचे. आता हे सगळं खिस केलेलं एका ताटात घ्यायचं. आता तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी साखर, जिरे, सेंधव, मीठ हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊ शकता. पण माझ्याकडे ह्या सगळ्या वेगवेगळ्या केलेल्या पूड आधीच होत्या, त्यामुळे मी हे वेगवेगळं टाकत आहे. यामध्ये टाकले 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा सेंधव मीठ, 1 चमचा पिठी साखर आणि आमचूर पावडर असेल तर तेही तुम्ही चवीसाठी टाकू शकता. आता जो आपण आवळ्याचा आणि बीटचा खीस केलेला त्याला हे सगळं मिश्रण लावून घ्यायचं. 4-5 दिवस कडक उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचं. आता याला आपण 2 ते 3 पद्धतीने खाऊ शकतो. आता हे असंच रोज 1 चमचा मुखवास म्हणून खायचं. दुसरं धना डाळ बडीशेप खातो त्याच्यामध्ये सुद्धा हा किस टाकून खाल्ला तरी सुद्धा छान लागतं. तिसरं म्हणजे रोज 1 चमचा ही पावडर पाण्यामधनं आपण पिऊ शकतो. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा ही पावडर टाकायची. तर बघा आवळ्यापासून आपल्याला किती सारे फायदे होतात. त्याच्यासोबत आपण बीट पण खातोय, रक्तसुद्धा वाढतंय. रोज रोज बीट आणि आवळ्याचा ज्यूस तर करून आपण पेत नाही किंवा ती झंझट आपल्याला नको वाटते. त्यामुळं हे पदार्थ एकदा करून ठेवले तर बरेच दिवस टिकतातही आणि तयार असल्यामुळे आपण ते खाल्ले पण जातात. तर नक्की एकदा करून बघा. बाय बाय.